111 बार उनके अभी तक के जीवन में ब्लड डोनेट भी कर चुके हैं। अब मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी डॉक्टर कृष्ण कुमार द्विवेदी जी को। इन्होंने लिखी गई किताबें तो है ही, मगर इन्होंने नुक्कड़ नाटक भी काफी कर चुके हैं। भास्कर सुगंधन के लिए सिर्फ 2 पंक्तियां कहना चाहूँगी। इनके लिए इतना कहना चाहूँगी, मैं अकेला ही चला था जानवे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानवे मंजिल मगर, और लोग साथ आते गए ये कारवां बनता गया, लोग साथ आते गए ये कारवां बनता गया। तो हम उसे यहाँ पुरस्कार देने के लिए है वैभव उमाकांत ढोक, प्लीज आप मंच पे आ जाइए। उमाकांत जी ढोक, प्लीज आप आके उनके बिहाफ पे, जी प्लीज आप उनके बिहाफ पे आके उनका पुरस्कार ले लीजिए। जी हाँ, हेलो, डॉक्टर कृष्ण कुमार द्विवेदी का यहाँ सत्कार किया जा रहा है। उन्हें यूनाइटेड स्टेट्स स्किल डेवलपमेंट यूनिवर्सिटी से अभी रिसेंटली डॉक्टर ऑफ लिटरेचर यानी कि डिलीट मिली है लिटरेचर में। उनके अच्छे कंट्रीब्यूशन के लिए तो उनका सत्कार शाल देकर डॉक्टर पूरन मेश्राम सर हमारे सभी चीफ गेस्ट करेंगे। मूकनायक इंडिया टीवी ने उनका रिकमेंडेशन किया था और इसी वर्ष उन्हें डिलीट मिली। धन्यवाद। सभी प्लीज जोर से तालियां बजाइए इनके लिए, ये बहुत ही गर्व की बात है। वजन नहीं होता, सिर्फ एक बूंद गिरती है और मन हल्का हो जाता है। कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मैं डॉक्टर मंगेश जी बंसोड़ से अनुरोध करती हूँ कि वे आए मंच पे और आप सभी के साथ कुछ अपने विचार प्रकट करें।
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनंदन व्यक्त करतो. या ठिकाणी भास्कर सुमन नावाने जो ज्ञानपीठ पुरस्कार आम्हा सगळ्यांना दिलेला आहे, चौघांना दिलेला आहे, त्याबद्दल चौघांच्याही वतीनं मी या आयोजकांचा अतिशय आभारी आहे. माझे परम स्नेही मित्र मुरण मेश्राम, डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर आणि स्वतः भास्कर सुमन या ठिकाणी बसलेले आहेत. पुरस्कार घेणे हा फार औचित्याचा भाग आहे असं मला वाटत नाही, परंतु पुरस्कार घेतल्यानंतर जो आनंद होतो तो निश्चितच व्यक्त करावा असा आहे. मला अनेक पुरस्कार याच्या अगोदर मिळालेले आहे, परंतु हा अतिशय घरगुती असा छोटासा कार्यक्रम आहे आणि या घरगुती कार्यक्रमामध्ये ज्या अटॅचमेंटने, ज्या आपुलकीनं हा पुरस्कार मला मिळाला देत आहात लोक, ती आपुलकी पाहून मी भारावून गेलेलो. खरं तर डॉक्टर पुरणमेश्राम हे माझे फार जुने मित्र आहेत. आम्ही दोघे एका मंचावर अनेक कार्यक्रमांना सोबत होतो, राहिलेलो आहोत. कमी उपस्थिती आहे. त्यांनी म्हटलं बाबा एवढा मोठा पुरस्कार आणि इतकी कमी उपस्थिती, काही हरकत नाही, उपस्थिती काही फार महत्त्वाची असतेच मला वाटत नाही, परंतु जेवढे लोक उपस्थित आहेत ते सगळ्यांनी आमच्यावर मनसोक्त प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमातून हा पुरस्कार मला मिळालेला आहे. कदाचित स्फूर्तिचिन्ह किंवा सर्टिफिकेट्स वगैरे याच्यापेक्षा तुमच्या मनातलं प्रेम जे आहे आमच्याबद्दलचं ते फार मोठ्या पुरस्काराचं आहे असं मला वाटतं. आम्ही लिहिणारे लोक सहसा कुठल्याही अपेक्षेने लिहित नाही. जे काही लिहितो ते मनात येतं आणि आतली उर्मी जी असते ती आम्हाला लिहायला भाग पडते. तुम्हाला या ठिकाणी एक सांगितलं पाहिजे, मी रंगभूमीच्या क्षेत्रात काम करत असताना स्ट्रीट प्ले करत होतो. गावोगावी पायी, सायकलने किंवा मिळेल त्या वाहनात जाऊन आम्ही स्ट्रीट प्ले करत होतो आणि आमचे सगळे कलावंत अगदी गरिबीतले, कोणाला धड खायला मिळत नव्हतं, धड कपडे घालायला मिळत नव्हते, असे बेकारी अवस्थेमधले आमचे सगळे कलावंत होते. आणि या सगळ्या कलावंतांनी कधीही आणि आमच्या सकट, माझ्या सकट कोणीही अशी अपेक्षा केली नाही की आपल्याला कधीतरी याचा बेनिफिट पुरस्काराच्या रूपात मिळेल. परंतु समाज फार जागृत असतो, ते उघड्या डोळ्याने आम्हाला पाहत असतात आणि ते बघत असतात की इतकी मेहनत या क्षेत्रामध्ये करतायत. अगदी फाउंडेशनच पत्ताट्याचं आम्ही रचलं, हे सगळ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे पाहत असताना त्याच्या मनात कुठेतरी हे आलं असावं की यांना पुरस्कृत केलं पाहिजे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही अतिशय पायी फिरत होतो, फाटक्या कपड्याने फिरत होतो, भुकेल्या अवस्थेत फिरत होतो, तेव्हा कोणीही आम्हाला कधीही पुरस्कार दिला नाही. परंतु जेव्हा आता सदन अवस्था आली, छानपैकी आता आम्ही राहायला लागलेलो आहोत, तेव्हा माझा पुरस्काराची ठीक पडत आहे. मला असं वाटतं की त्यावेळेला मिळाला असता तर आम्हाला अधिक जास्त उठून मिळाली असते. पण असो, पुरणमेश्रामांचे आणि डॉक्टर फुलेकर, मंगेश बनसोड यांच्या उपस्थितीमुळे मला अतिशय आनंद झाला. आणि हा पुरस्कार घेताना या लोकांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते मला मिळतो आहे. यांनी मला जवळून पाहिलेलं आहे. डॉक्टर फुलेकरांनी, पुरणमेश्रामांनी मला अगदी छोट्या सुरुवातीच्या अवस्थेतनं पाहिलेलं आहे की आमची बिगिनिंग जी होती ती पण या लोकांना ठाऊक आहे. आणि आज परत दुपारची ऊन आहे ती पण या लोकांना ठाऊक आहे. तर अशा अवस्थेमध्ये जे आम्हाला आतून बाहेरून माहिती आहे, आम्ही त्यांना माहिती आहोत. त्यामुळे यांच्यासमोर आमचं काहीच लपलेलं नाही आहे. या सगळ्यांनी मला मनसोक्त प्रेम दिलं, पुरस्काराच्या रूपानं का होईना. मला तर डॉक्टर मेश्रामांनी विद्यापीठाच्या कमिटीवर घेतलं होतं. मला फार आनंद झाला त्यावेळेला
जेव्हा आमच्यासारखी लोक काम करणारी माणसं विद्यापीठाच्या कमिटीवर किंवा विद्यापीठात दारापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा वेळेला ते कुलसचिव असताना त्यांनी मला त्या एका विद्यार्थी परिषदेवर घेतलं, विद्यार्थी कल्याण मंडळावर, आणि अजूनही मी आहे. तर ही माणसं हिरा ओळखणार आहे. ते गिट्टी खतांमध्ये एक कवी होता, गायक होता, छोटे बाबू कव्वाल. त्यांनी आपल्या गायनात म्हटलेलं होतं, हिरे भी निकलते हैं गिट्टी की खदानों, हिरे भी निकलते हैं गिट्टी की खदानों. म्हणजे हिरे कुठे असतात ते आपल्याला माहिती नाही, ते कुठूनही निघू शकतात. तेव्हा आमच्यासारख्या अपरिपक्व हिऱ्यांना त्यांनी तपासलं, बघितलं आणि आमच्यावरची परिपक्वता त्यांना जाणवली. याच्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या आयोजकांमध्ये भास्कर सुमन माझे अतिशय अलीकडचे मित्र आहेत. त्यांनी मला आवर्जून बोलावलं आणि सांगितलं की यंदा तुमची निवड या पुरस्कारासाठी आम्ही केलेली आहे. मला आनंद झाला, आश्चर्य वाटलं. म्हणजे काही माहिती नव्हतं, पण एक माणूस बोलवतो आणि सांगतो की तुमची निवड आम्ही पुरस्कारासाठी केलेली आहे. यातच मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. की निरपेक्ष भावनेनं, कुठलाही स्वार्थ, कुठली अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित पुरस्कृत केलेलं आहे. या भावनेला सलाम करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. और इनके नाम से ये पुरस्कार दिया जा रहा है, इसको ज्ञानपीठ पुरस्कार भी बोला गया है, महाकवि भास्कर सुमन ज्ञानपीठ पुरस्कार. क्योंकि ये नाम, पुरस्कार का नाम देखकर ऑब्वियस है कि कितना बड़ा पुरस्कार होगा. क्योंकि ज्ञानपीठ पुरस्कार को आप सभी लोग जानते होंगे कि ज्ञानपीठ पुरस्कार जो दिया जाता है भारत सरकार की ओर से, वो पुरस्कार जो है साहित्य के लिए दिया जाता है और 2 साल में एक बार दिया जाता है किसी साहित्यकार को. हमारे साहित्य अकेडमी की 22 भाषाएं हैं और 22 भाषाओं में से किसी एक भाषा के लेखक को या कवि को या साहित्यकार को इस तरह का ज्ञानपीठ पुरस्कार दिया जाता है भारत सरकार की ओर से. लेकिन आज इस पुरस्कार का भी नाम जो ज्ञानपीठ पुरस्कार, और उसमें महाकवि भास्कर सुमन जी का नाम जोड़ा गया है. मुझे इस बात की खुशी है कि भास्कर सुमन जी मेरे मित्र हैं और उनका नाम इस पुरस्कार से जुड़ा गया है, इसलिए मुझे इस बात की आज खुशी हो रही है. मंच पर उपस्थित सभी मान्यवर, आदरणीय डॉक्टर पूरणजी मेश्राम सर, फॉर्मर रजिस्ट्रार नागपुर यूनिवर्सिटी एंड ग्रेट आम्बेडकराइट थिंकर, ऑनरेबल सविता मिश्रा जी, ग्रेट ओरेटर एंड स्पीकर, सुमनवर हाई स्कूल नागपुर, और नाना पटोले जी को आए नहीं हैं, शायद वो आने वाले थे इस प्रोग्राम के लिए, और फुलेकर सर जी, और सभी पुरस्कार विजेता जो है कि प्रभाकर दुपारे जी, ज्योति नागपुरकर, बालकृष्ण महाजन, डॉक्टर कृष्ण कुमार द्विवेदी जी. मैं सबसे पहले ये जो पुरस्कार जिनको मिला है, इन सभी अवार्ड को सबसे पहले उनका अभिनंदन करता हूँ. कॉन्ग्रेचुलेट टू ऑल ऑफ प्रभाकर दुपारे जी, ज्योति नागपुरकर जी, बालकृष्ण महाजन जी और कृष्ण कुमार द्विवेदी जी. आप सभी का बहुत बहुत अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशन टू यू. दोस्तों, मैं इसलिए भी आया हूँ आज यहाँ पे कि भास्कर सुमन जी मेरे बहुत पुराने दोस्त रहे हैं और अपने दोस्त के नाम का पुरस्कार, और क्या होता है कि जनरली लोग जाने के बाद उनके नाम के पुरस्कार दिए जाते हैं. बहुत ही कम ऐसे पुरस्कार है कि कोई व्यक्ति हयात है और उसके नाम से पुरस्कार दिया गया है. कि मध्य प्रदेश सरकार लता मंगेशकर जी के नाम से एक पुरस्कार देती थी म्यूजिक के क्षेत्र में, जो जिसने महान कार्य किया है उनके लिए. और आज भास्कर जी सुमन के नाम से पुरस्कार दिया जा रहा है. भास्कर सुमन जी, मैं और भास्कर सुमन जी मुंबई में साथ में स्ट्रगल कर रहे थे. मुझे लगता है 25 साल पहले की बात है, 25-30 साल हो गए होंगे लगभग इस बात को. तो उस वक्त मैंने भास्कर सुमन जी को देखा है, तब से वे लिखते आ रहे हैं. उनका मोर्चा कविता संग्रह हो. और सबसे पहले और एक बात कह दूंगा मैं आपको, शायद आप लोगों को आप जानते होंगे नहीं जानते होंगे, भास्कर सुमन जी इस सदी के महानायक अमिताभ बच्चन जी के बहुत बड़े फैन हैं.
आपको पता नहीं होगा, लेकिन मुझे पता है कि उस वक्त उन्होंने अमिताभ बच्चन पर एक बहुत बड़ा महाकाव्य लिखा था। उस वक्त मुझे याद है, और वो अमिताभ बच्चन साहब को देना चाहते थे उस स्ट्रगल डेज में। 25-20 साल पुरानी बात मैं आप लोगों से कह रहा हूँ। तो एक कंसिस्टेंटली वे साहित्य के क्षेत्र में काम कर रहे हैं, हिंदी में लिख रहे हैं, इंग्लिश में लिख रहे हैं, और आज उनके नाम से कोई पुरस्कार दिया जा रहा है। तो इसीलिए उन्होंने मुझे बताया कि आपको आना है, तो मैंने बोला चलो ठीक है। और दोस्तों के लिए क्या क्या नहीं करना पड़ता है, बहुत कुछ करना पड़ता है ना, दोस्ती के खातिर आना पड़ता है। तो ये सिर्फ मैं दोस्त की खातिर आज यहाँ पे पहुँचा हूँ। और मुझे खुशी है कि पूर्ण मेश्राम सर को मैं तो बहुत पहले से जानता हूँ, उनके कार्य को जानता हूँ। दलित मूवमेंट में, अम्बेडकराइट मूवमेंट में उनका जो भी काम रहा है, मैं उस काम से भी वाकिफ़ हूँ। और खास करके आज के जो पुरस्कार विजेते प्रभाकर जी दुपारे हैं, तो वे तो हमारे एक आइडल रहे हैं एक ज़माने में, क्योंकि मैं खुद थिएटर से जुड़ा हूँ। मैं मुंबई यूनिवर्सिटी के एकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स में प्रोफेसर हूँ। लेकिन दलित थिएटर की जब हम स्टडी करते हैं, तो जो पहली रैंक के जो लोग थे दलित थिएटर को, जिन्होंने एक बहुत बड़ा एक योगदान दिया है, बहुत बड़ा जिनका योगदान रहा है, उनमें से प्रभाकर जी दुपारे हैं, जिन्होंने स्ट्रीट प्ले से लेकर तो काफ़ी सारा झुंबर जैसा नाटक है उनका, कि और कितने सारे दलित नाट्य सम्मेलन का आयोजन उन्होंने किया है। और दलित थिएटर की मूवमेंट को बहुत बड़ा योगदान उनका रहा है। और जब भी दलित थिएटर का जब स्टडी होती है, दलित थिएटर के बारे में या रिसर्च होता है, तो ऐसे कुछ नाम है कि मैं भी चिटनीस हूँ या बेसी सिंधे हूँ, तो उन पंक्तियों में प्रभाकर जी दुपारे का नाम भी एक पहली पंक्ति में लिया जाता है। दोस्तों, मुझे इस बात की भी खुशी है कि प्रभाकर जी को ये पुरस्कार आज दिया गया है। और सभी लेखक और कवि आज यहाँ पे उपस्थित है जिनको पुरस्कार मिला है, उनका भी कार्य, हालांकि मैंने उनका लिटरेचर पढ़ा नहीं है, शायद मेरी वो कमी होगी कि कुछ तक वो पहुँचा नहीं, और मैं उन तक नहीं पहुँचा हूँ। लेकिन निश्चित रूप से अगर उनको पुरस्कार दिया गया है, तो निश्चित ही उनका साहित्य और उनका लिटरेचर जो है वो निश्चित ही अच्छा होगा। उन्होंने अच्छा ही लिखा होगा, जिस तरह से सुमन जी ने उनका परिचय करा दिया यहाँ पे। और आप सभी लोग, क्योंकि सर बोल रहे थे कि बहुत कम उपस्थिति है, प्रभाकर जी ने जब बात की थी, और दोस्तों आपको पता है कि जितने भी बड़े पुरस्कार दिए जाते हैं ना, तो उसमें बहुत कम उपस्थिति होती है। जितने भी पद्म पुरस्कार दिए जाते हैं राष्ट्रपति भवन में, अशोका हॉल में, तो बहुत ही वीवीआईपी लोग होते हैं और बहुत ही कम लोगों को इन्वाइट किया जाता है। मान लीजिए कि यहाँ पे बैठे सभी लोग वीवीआईपी हैं और बहुत कम लोग हैं, तो ये ऐसे आप जैसे महानुभाव और वीवीआईपी लोगों के बीच में ये पुरस्कार दिया गया है, ऐसा मुझे आज लगा कि बहुत कम लोगों के बीच में बड़े पुरस्कार दिए जाते हैं। तो और ऐसा कुछ मानने की ज़रूरत नहीं, क्योंकि सभी वीवीआईपी है हमारे लिए। और प्रभाकर जी ने ये भी बताया कि बिल्कुल बहुत फैमिलियर ये फंक्शन उनको लग रहा है, मुझे भी बहुत ही फैमिलियर और बिल्कुल इनफॉर्मल लग रहा है। तो मुझे लगता है इनफॉर्मल ही होना चाहिए। जब फॉर्मेलिटी आ जाती है तो बहुत ही हमको एक क्या कहते हैं कि एक थोड़ा सा हेजिटेशन आ जाता है, लेकिन जब इनफॉर्मल बन जाते हैं तो हेजिटेशन निकल जाता है हमारा। तो मैंने धीरे धीरे कोशिश की हेजिटेशन निकालने की यहाँ पे, और बिल्कुल ही मैं भी अभी इनफॉर्मल हो गया हूँ। मुझे बहुत खुशी हुई कि भास्कर जी के नाम से ये पुरस्कार यहाँ पे दिया गया और मुझे बुलाया गया। मेरा सम्मान मैं मानता हूँ इस प्रोग्राम को मैं यहाँ पे उपस्थित रह सका। और अब सभी को वापस मैं धन्यवाद देता हूँ और सभी पुरस्कार्थियों का अभिनंदन करता हूँ, और मैं यहाँ पे रुक जाता हूँ। थैंक यू सो मच। थैंक यू। थैंक यू सो मच सर। मैं आमचे प्रेरणास्थान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो आहे। वास्तविकता मला पुन्हा एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी आपली रजा घेणार आहे, त्यामुळे आपण मला क्षमा करावं। आजच्या या ज्यांच्या नावाने आपण हा पुरस्कार देत आहोत ते महाकवी भास्कर सुमन ज्ञानपीठ पुरस्कार आपण त्यांच्या नावाने देत आहोत। ही चांगली गोष्ट आहे की
ज्ञानपीठ या शब्दाचा अर्थ आमचे मनसूर साहेबांनी सांगितलं की बाबा साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय असं कार्य केलं असेल तर त्यांना आपण ज्ञानपीठ पुरस्कार देतो. तर मी ज्या ज्या लोकांना जे पुरस्कार मिळाले त्यांची नावं जेव्हा वाचली तेव्हा लक्षात आलं की ज्ञानाचं ज्या ज्या लोकांनी पीठ केलं त्यांना असा ज्ञानपीठ पुरस्कार दिला की काय असं वाटायला लागलं. पण खरं ज्ञानपीठ जे आहे ते ज्ञानाचं जे विचारपीठ आहे त्यांना खऱ्या अर्थानं आज पुरस्कार दिला गेला त्याचा मला या ठिकाणी आनंद वाटतो. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी भास्कर सुमन यांचं आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी आपल्याला पुरस्कार देण्याची संधी दिली. आणि दुसरा आभार मानतो नाना पटोले यांचं की ते गैरहजर राहिले आणि त्यामुळे आम्हाला संधी मिळाली. या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून जे उपस्थित आहेत आमचे मित्र डॉक्टर मंगेश बनसोडजी, लता ढोक मॅडम, सविता मिश्रा मॅडम, आमचे परम मित्र फुलेकरजी आणि ज्यांच्या नावाने आपण हा पुरस्कार देत आहोत ते भास्कर सुमनजी. जे पुरस्काराचे मानकरी आहेत आमचे ज्येष्ठ मित्र पत्रकार, कवी, लेखक माननीय प्राध्यापक दुपारेजी, प्रसिद्ध साहित्यिका ज्योती नागपूरकर, हिंदी साहित्यिक डॉक्टर बालकृष्ण महाजन, डॉक्टर कृष्णकुमार द्विवेदी, समारोपाचे आयोजक आर प्रमोदजी, डी राज, आशिष बुके, प्रचित दुपारे, दादा अवतारे, कृष्णा यादव, सोमलवार वानखेडे, श्रद्धा बागडे, कन्हैया लाल, सोनाली श्रीकांत देऊलकर, आपलं काय नाव आहे, आणि विशेषतः त्या ज्या उत्कृष्ट संचालन या ठिकाणी करत आहेत त्या अवतारे मॅडम आणि उपस्थित मित्रांनो, विशेषतः या ठिकाणी उपस्थितीमध्ये आमचे मित्र लोकनाथ यशवंत आणि आमच्या दुपारे बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, मी आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं अभिवादन करतो आहे की त्यांनी या ज्ञानवंतांचा आणि विशेषतः विद्यावंतांचा या ठिकाणी एक सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. अलीकडे या माझ्या देशामध्ये विद्यावंतांची नव्हे तर धनवंतांची पूजा केली जाते. या शतकामध्ये आपण बघतो आहे की एक काळ होता की लोक विद्यावंतांची पूजा करायचे. म्हणजे आपल्या घरामध्ये कुणी आपल्या घरामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अडानी यांच्या फोटो कोणी लावत नव्हते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बुद्ध यांच्या फोटो मात्र आपल्या घरी लावतात. कारण या देशामध्ये लोक धनवंतांची नाही तर या देशामध्ये लोक विद्वंतांची, प्रज्ञावंतांची पूजा करतात. हे एक सत्य या जगासमोर आपण मांडलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही बघतो आहे की अलीकडच्या काळामध्ये विद्यावंतांना गौण स्थान, प्रज्ञावंतांना गौण स्थान, पण मात्र धनवंतांना मात्र आज फार पुढे केले जाते. की जणू काय हा देश जो आहे तो उभारण्याचं कार्य जे आहे ते या ठिकाणी आम्ही या धनवंतांकडे दिलेलं आहे. आणि म्हणून हा देश धनवंत चालवतात की प्रज्ञावंत चालवतात अशा प्रकारचा एक प्रश्न जो आहे तो आज निर्माण झालेला आहे की देश चालवतो कोण, प्रज्ञावंत चालवतात की धनवंत चालवतात असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. आणि म्हणून एक काळ असा होता म्हणजे 19व्या शतकात आणि 20व्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये भारत हा जो देश आहे हा एक प्रज्ञावंताचा देश म्हणून ओळखला जात होता, प्रज्ञावंतांचा देश म्हणून ओळखला जात होता. आणि म्हणून या देशामध्ये बुद्ध, महावीर, फुले, आंबेडकर, चारवाक, गुरु नानक, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, आगरकर, पंडित नेहरू, विवेकानंद, धर्मानंद कोसंबी, राहुल सांस्कृतायन, पेरिकार, होमी बाबा हे प्रज्ञावंत जे आहेत ते या देशामध्ये जन्माले आलेत. आणि म्हणून त्यांच्या विचारांवर
हा देश चालत आहे. पण आता 21वे शतक हे धनवंतांचं आलंय. या सर्वत्र चित्र आज असे निर्माण झाले. मित्रांनो, याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे की रोज टेलिव्हिजनचे चॅनल आणि वर्तमानपत्र जेव्हा आम्ही पाहतो वळतो तेव्हा तुम्हाला प्रज्ञावंतांचे फोटो किंवा विद्वंतांचे फोटो जे आहेत ते मला फ्रंट पेजवर दिसत नाही. आज आम्ही बघतोय की सगळे मीडिया, सगळे चॅनल, समाज माध्यम, इलेक्ट्रॉनिक मीडिया आज सगळीकडे आज धनवंतांचे फोटो तुम्हाला दिसतात. मग ते अंबानी असतील, अडाणी असतील, हिंदुजा असतील, गोदरेज असतील, शिवनादर असतील, दमानी असेल, मित्तल असेल, बिर्ला असेल, हे सगळे उद्योगपती जे आहेत म्हणजे भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत लोक कोण आहेत तसे 10 नावं आपल्याला घेता येतील असे उद्योगपती आज देश चालवत आहेत आणि पूर्ण मीडियामध्ये ह्या उद्योगपतीचं आणि श्रीमंताचं नाव आज आम्हाला दिसत आहे. आणि मग अशाही धनवंतांच्या युगामध्ये आपण ह्या प्रज्ञावंतांना पुरस्कार या ठिकाणी देत आहात. मला असं वाटते की अशाही प्रतिकूल स्थितीमध्ये त्यांच्या पाठीवर आपण जी कौतुकाची स्थाप मारून आपण त्यांचं या ठिकाणी कौतुक करतात याबद्दल मी या सगळ्या आयोजक मंडळीचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं नागपूर शहर हे धनवंतांचं नव्हे तर हे प्रज्ञावंतांचं हे शहर आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी दाखवून दिलंय हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज देशापुढे जे गंभीर आव्हानं निर्माण झालेली आहे त्याचा एक अत्यंत गंभीरपणे असा विचार करण्याची आवश्यकता होती. मी जेव्हा या कार्यक्रमाला येण्याचा विचार केला आणि विशेषतः पटोले साहेब येणार होते तेव्हा ते बाजूला बसतील एक दृष्टी डोळ्यापुढे ठेवून मी माझं भाषण तयार केलेलं. पण ते नाही आहेत, परंतु हरकत नाही, तुमच्या पुढे ते भाषण करतोय की भारतीय राज्यघटनेने संविधानाच्या रूपाने आम्हाला सगळ्यात मोठं कोणतं स्वातंत्र्य दिलं असेल तर ते स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सगळ्या स्वातंत्र्यापेक्षा मोठं स्वातंत्र्य जे आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. या देशात काही मूठभर लोकांनी अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याकडे ठेवलेलं होतं. आणि भारतीय राज्यघटनेने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं, विचार होण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि त्यांच्याकडे जी काही गुणवत्ता असेल, बुद्धिमत्ता असेल ते लोकांपुढे प्रदर्शित करण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये भारतीय राज्यघटनेने दिलं. आणि म्हणून भारतात आज हजारो लेखक, हजारो साहित्यिक, हजारो कवी, हजारो कथाकार, हजारो नाटककार, हजारो कलाकार, शिल्पकार, गायक, संगीतकार, वक्ते, संशोधक निर्माण झालेले. आज जे तुम्हाला एक चित्र भारतामध्ये दिसतं की हे जे हजारोच्या संख्येमध्ये जे नवनिर्मिती करणारे सगळे जे लोक आहेत ते आज निर्माण झालेले आहेत. याचं कारण आहे की भारतीय राज्यघटनेने हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे ते आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून दुपारे असतील, नागपूरकर असतील, महाजन असतील, द्विवेदी असतील, या प्रतिभावंतांनी आपल्या प्रतिभेला, आपल्या निर्मितीला आणि सृजनतेला अभिव्यक्त करून त्यामुळे अभिव्यक्त केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस जो आहे हा खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा उत्सव दिन आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. हे अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं. आम्ही नाटक लिहायला लागलो, आम्ही कथा लिहायला लागलो, कादंबऱ्या लिहायला लागलो आणि म्हणून तिथे एक्सप्रेस व्हायला लागलो. आमच्या मनामध्ये असणारं जे कौशल्य आहे, आमच्यामध्ये असणारे टॅलेंट आहे, आमच्यामध्ये असणारी गुणवत्ता आहे, आमच्यामध्ये असणारी जी काही बौद्धिक क्षमता आहे ते आम्ही एक्सप्रेस करायला लागलो. आणि म्हणून आम्ही जेव्हा एक्सप्रेस करायला लागलो तेव्हा मग पुस्तकाच्या रूपाने आता आमचे जे सुमन जे आहेत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. प्रभाकर दुपारेंनी अनेक नाटकं लिहिली आहेत. म्हणजे केवळ ते नाटकं लिहिली आहेत, नाटकं जगलेली आहेत. हे सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला एक्सप्रेस होण्याचं जे स्वातंत्र्य होतं त्या स्वातंत्र्यामुळे
हे सगळं व्हायला लागलं. आणि म्हणून हा आजचा दिवस आपण हा या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्सव दिवस आहे असं आपण या ठिकाणी म्हटलं पाहिजे. आमचे मित्र प्रभाकर दुपारे त्यांना हा पुरस्कार मिळणार होता आणि जेव्हा आयोजक माझ्याकडे आले तेव्हा त्यांना म्हटलं की बा कोणाकोणाला पुरस्कार मिळणार आहे, तर त्यांनी प्रभाकर दुपारे यांचं नाव सांगितलं. तर मी एका पहिल्याच वाक्यामध्ये त्यांना होकार दिला की आमचे ज्या चळवळीतले मित्र आहेत, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून आम्ही दलित क्रांतीच्या चळवळीमध्ये काम केलं. हा एक माझा मित्र, या मित्राचा सत्कार किंवा पुरस्कार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी या निमित्तानं आपल्याला मिळते आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला येण्यासाठी मी होकार दिला हे मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, प्रभाकर दुपारे एक काळ असा होता की आम्ही दलित प्रांताचे लोक मोर्चे काढायचो, तर मोर्चाच्या अगोदर प्रभाकर दुपारेचं नाटक, त्या नाटकानंतर आमची भाषणं आणि भाषणानंतर मोर्चा, अशा पद्धतीने एका प्रकारची त्यांची नाटकं किंवा त्यांची पथनाटकं हे सगळे आंदोलन उभारणारे हे सगळे कला प्रकार होते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो जो काळ होता ज्या काळामध्ये लोकांकडे पैसा नव्हता, म्हणजे आम्ही नाटक उभे करायचे, महानाट्य उभे करायचे, पथनाट्य उभे करायचे, परंतु ही नाटकं जी आहे, ही कलाकृती जी आहे, जर आम्ही नाट्यगृहात दाखवली, त्यावेळेस नागपुरामध्ये आमचं धनवटे रंगमंदिर होतं, म्हणजे देशपांडे सभागृह ते फार उशिरा बांधण्यात आलं. एकमेव सभागृह होतं धनवटे रंगमंदिर. पण या धनवटे रंगमंदिरामध्ये प्रभाकर दुपारेंचं एखादं नाटक करतो म्हटलं तरी त्यांची फी कोण भरेल, त्या हॉलचं भाडं कोण भरेल, आणि हॉलचं भाडं भरल्यानंतर सुद्धा लोकांना प्रवेश देण्यासाठी पुन्हा तिकीट, म्हणजे पैसे आणायचे कुठून? ज्या सर्वसामान्य माणसासाठी, गरीब माणसासाठी आम्ही नाटक लिहितो, त्या माणसांना आम्ही आपल्या सभागृहामध्ये किंवा नाट्यगृहामध्ये नाटक दाखवू शकत नाही, कारण तिथपर्यंत येण्याचं बस भाडं त्यांच्याकडे नाहीये आणि तिकीट काढण्याची ऐपत त्यांच्याकडे नाही. आणि म्हणून अशा वेळेस एका सिस्टीमच्या विरुद्ध लढून की आता आमच्या लोकांना नाट्यगृहात घेऊन जायचं नाही, तर नाट्यगृह जे आहे ते आमच्या वस्तीमध्ये घेऊन जायचं. आणि म्हणून नाट्यगृह वस्तीमध्ये घेऊन जायचं म्हणजे वस्त्यामध्ये पथनाट्य करायचं, वस्त्यांमध्ये कॉर्नर मीटिंग घ्यायचे, तिथे पथनाट्य करायचं, तिथे लोकांना मेसेज द्यायचं. आणि म्हणून लोकांनी नाट्यगृहात जाण्याची आवश्यकता नाही, तर नाट्यगृह हे लोकांपर्यंत जाईल. रस्त्यावर चाळीवरचं नाटक म्हणून हे नाटक त्या काळात आम्ही उभे केले. आणि म्हणून पथनाट्य असतील, स्ट्रीट कॉर्नर असतील, ओपन एअर ड्रामा असेल, स्क्वेअर ड्रामा असेल, ह्या सगळ्या संकल्पना सुरू झाल्या. आणि ही संकल्पना पहिल्यांदा बेंगॉलमध्ये सुरू झाली, नंतर महाराष्ट्रात आणि पुढे विदर्भामध्ये. मला या ठिकाणी सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की विदर्भामध्ये ही पथनाट्याची संकल्पना पहिल्यांदा पुढे आणणारा आणि या महाराष्ट्रातील पहिला पथनाट्यकार जर कोणी असेल तर तो प्रभाकर दुपारे आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने ही मुवमेंट या नागपुरामध्ये उभी केली, असा एक पथनाट्यकार, लोकांपर्यंत दलित नाटकं पोहोचवायची, लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवायचा नाटकाच्या रूपाने, हे ज्यांनी जे कार्य केलेलं आहे, असं एक मोठं क्रांतिकारी काम प्रभाकर दुपारे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. प्रभाकर दुपारेंची अनेक पथनाट्ये प्रसिद्ध झालेली आहेत. दी ग्रेट, अदृश्य, साता समुद्रापलीकडे, उत्सव, झुंबर, रमाई, कलिंग विजय, विदूषक, असे असंख्य पथनाट्य आणि नाटके लिहून त्यांनी या नागपुरामध्ये एक लोक चळवळ उभी केलेली आहे. आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रभाकर दुपारे यांचा सत्कार म्हणजे मला असं वाटतं की दलित रंगभूमीच्या या बौद्धिक संपदेचा हा गौरव आहे, हा आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रभाकर दुपारे, नागपूरकर किंवा हे बाकी महाजन आणि द्विवेदी, हे मला वाटते या नागपुरातली एक आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, आपली बौद्धिक संपदा आहे. आणि म्हणून नागपूरच्या ह्या बौद्धिक संपदेचा या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी करतो आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, जाताना एक मुद्दा मांडून माझ्या भाषणाचा मी शेवट या ठिकाणी करणार आहे की आजची राजकीय आणि सामाजिक स्थिती ही फार भयावह आहे. खाजगीकरण,
जागतिकीकरण, आर्थिक धार्मिक राजकीयकरण, शिक्षणाचं भगवीकरण, शासकीय यंत्रणाचं दमनीकरण, महागाई, बेकारीची युद्धगती, माध्यमांची शरणागती, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी या सर्वत्र सुरू आहे. हे आणि आपल्यापुढे फार मोठं आव्हान या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. आणि म्हणून नवीन शैक्षणिक धोरण आलं आणि आमच्या पिढ्यांच्या मेंदू जो आहे हे पिढ्यांचं मेंदू घडवणारं हे धोरण आहे. आणि म्हणून या धोरण जर अशा पद्धतीचं असेल तर आमच्या नव्या पिढ्या कशा करतील अशा पद्धतीचं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणाकडे पाहतो तेव्हा काय काय लक्षात येतं की पूर्वी शिक्षणावर मनूचं नियंत्रण होतं. पूर्वी शिक्षणावर मनूचं नियंत्रण होतं आणि आता शिक्षणावर मनीचं नियंत्रण आलेलं आहे. पूर्वी कास्ट बेस्ड एज्युकेशन होतं, आता कॉस्ट बेस्ड एज्युकेशन आलेलं आहे. तंत्र शिक्षणाचं खाजगीकरण सुरू आहे आणि मंत्र शिक्षणाचं आता जागतिकीकरण सुरू झालेलं आहे. अशा एकंदरीत प्रतिकूल शैक्षणिक स्थितीमध्ये आज तुमच्या पुढे आमच्या ज्या नवीन पिढ्या घडणार आहेत या पिढ्यांना कोणत्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं अशा पद्धतीनं एक प्रतिकूल अशा पद्धतीची, अत्यंत दयनीय अशा पद्धतीची, दारुण अशा पद्धतीची, भीषण अशा पद्धतीची स्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. आणि मग नवीन शैक्षणिक धोरणामुळे वंचिताच्या हातात शिक्षण राहील की नाही अशा पद्धतीचा प्रयत्न या देशामध्ये सुरू आहे. आणि तुमच्या हातातलं जे शिक्षण आहे ते हिसकावून घेण्याचं फार मोठं षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून एक शायर म्हणतोय की आंधिया गम की आएंगी तो सवर जाऊंगा, आंधिया गम की आएंगी तो सवर जाऊंगा, अरे मैं कतरा हूँ समंदर में समा जाऊंगा, अरे मुझे सूली पे चढ़ाने की जरूरत क्या है, मेरे हाथ से कलम छीन लो मैं मर जाऊंगा. आणि म्हणून तुमच्या हातातलं शिक्षण जे आहे, तुमच्या पिढीच्या हातातलं शिक्षण आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज आम्ही अभिव्यक्त यासाठी होतोय, आम्ही लिहू यासाठी शकलो की शिक्षण आमच्या हातामध्ये होतं. परंतु त्या शिक्षणामुळे आज आम्ही मोठ्या मोठ्या पदांवर पोहोचलो. आज आम्ही लेखक झालो, साहित्यिक झालो, नाटककार झालो, संशोधक झालो. आणि म्हणून आता हे शिक्षण तुमच्या हातातून कसं हिसकावायचं अशा पद्धतीचं एक राष्ट्रीय स्वरूपाचं एक प्रकारचं षड्यंत्र या देशामध्ये सुरू झालेलं आहे. आणि म्हणून त्याविरुद्ध तुम्हाला या ठिकाणी लढावं लागेल. राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला दिलं, परंतु आज आम्ही काय बघतो की जे लोक राजकीय आणि धार्मिक सत्तेविरुद्ध लिहितात, अभिव्यक्त होतात, आज त्यांचा दाभोळकर होतो, आज त्यांचा पानसरे होतो, आज त्यांचा गुलबर्गी होतो, आज त्यांचा गौरी लंकेश होतो. म्हणजे या देशामध्ये जे प्रज्ञावंत आहेत ते या विषम व्यवस्थेविरुद्ध लिहितात, ज्या लोकांना गोळ्या मारल्या जातात हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रज्ञावंतांनी हे लक्षात ठेवायची गरज आहे की जे लोक या देशातल्या विषम असमान व्यवस्थेविरुद्ध, धार्मिक व्यवस्थेविरुद्ध लढतात त्या लोकांची हत्या या देशामध्ये केली पाहिजे. मला असं वाटतं की ही हत्या दाभोळकर किंवा लंकेश यांची हत्या नाही आहे, तर या देशामध्ये असलेलं जे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही हत्या आहे हे तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला अभिव्यक्त व्हायचं असेल आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर तुम्हाला आम्हाला कायम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा, हे लोक खुल्या मनाने इथल्या शिस्तीविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध लिहितात. त्या तलवारी तुमच्याकडे सुद्धा आज तुमची वाट पाहतात हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अशा विषम परिस्थितीमध्ये आणि भीषण परिस्थितीमध्ये आज आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या समाजातले सगळे विद्यावंत आणि बुद्धिवंत या सगळ्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. म्हणून अशा वेळी सर्व धनवंत मीडियाचे मालक हे त्यांचे बाहुले झाले, तेव्हा या प्रज्ञावंतांनी आज पुढे येण्याची आवश्यकता आहे. प्रभाकर दुपारे आहेत, नागपूरकर मॅडम आहेत, द्विवेदी जे आहेत, महाजनची आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझी जी नवी जनरेशन आहे, अनेक भाषणामध्ये मी म्हणतो की या लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे, एवढ्या कादंबऱ्या, एवढे नाटकं, एवढे पथनाट्य, यांचं फिक्स डिपॉझिट आहे. अरे नवी पिढी जी आमची जी आहे हे फक्त यांच्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजावर जगत आहे. कारण नवी जनरेशन हे नाटकं येत नाही आहे. तुम्ही मला सांगा, आंबेडकरी समाजामध्ये प्रभाकर दुपारे नंतर
दादाकांत धनविजयानंतर, अमर रामटेकेनंतर, इमो नागनवरेनंतर ह्या पिढीमध्ये किती नाटककार आम्ही आंबेडकरी समाजामध्ये तयार केलेले आहेत, किती वक्ते आम्ही तयार केलेले आहेत, किती लेखक नागपुरामध्ये आम्ही तयार केलेले आहेत, किती कलावंत आम्ही तयार केलेले आहेत. याचं उत्तर जर शून्य असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आंबेडकर समाजाची सृजनशीलता जी आहे, नवनिर्मिती आहे, ती आता बंद झाली की काय असं मोठं प्रश्नचिन्ह आज तुमच्या पुढे उभं ठाकलेलं आहे. ज्यावेळेस नवनिर्मितीची आवश्यकता आहे, एवढे मोठे मोठे प्रश्न आणि आव्हानं तुमच्या डोळ्यापुढे उभं ठाकलेली आहेत आणि म्हणून आमच्या समाजातला लेखक तो नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. मागच्या पिढीमधले असलेला अन्याय अत्याचार त्याविरुद्ध या लोकांनी लिहिलं, परंतु नव्या व्यवस्थेने निर्माण केलेला जो काही अत्याचार आहे किंवा जो काही अन्याय आहे त्याविरुद्ध लिहिणार कोण, त्याविरुद्ध लिहिणारा वर्ग जो आहे तो आज निर्माण झालेला नाही. हे आमचे सगळे जुने साहित्यिक विचारवंत आहेत, त्यांच्याकडे ही जबाबदारी नाही की आता या लोकांनी लिहिणारा जो वर्ग जो आहे तरुण वर्ग तो निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आज आमच्या गावागावामध्ये एकेकाळ होता, आम्ही पथनाट्य करत होतो. दुपारे साहेब तुम्ही मला आता एक आर्टिस्ट सांगा नागपुरातला, किंवा एक नाटककार सांगा तुम्ही नागपुरातला, किंवा एक कलावंत सांगा तुम्ही नागपुरातला. हे संजय जीवने पासून तर सगळे लोक, हे सगळे जुन्या काळातले आमचे कलावंत आहेत आणि साहित्यिक आहेत. हे नवीन पिढी आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी घडवायची आहे आणि म्हणून नवीन पिढी घडवण्यासाठी, नवीन साहित्यिक निर्माण करण्यासाठी, नवीन निर्मिती करणारे सृजनशील कलावंत आणि साहित्यिक निर्माण करणं ही आता समाजाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत ते आमचे हिरो आहेत. ही भावना नव्या पिढी पुढे यावी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं